नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेल्सला सबस्क्राईब केलंय का? तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत शिवजयंती विशेष निबंध. काय पाहणार आहोत? शिवजयंती विशेष निबंध. 19 फेब्रुवारीला आपल्या राजाची जयंती असते, शिवाजी महाराजांची. तर ह्या शिवजयंती विशेष निबंध आज आपण पाहणार आहोत. तर हा निबंध शेवटपर्यंत पहा. निबंध आवडला तर निबंधाला जास्त शेअर पण करा. चला पाहूयात शिवजयंती निबंधाला. शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचा आणि गौरवशाली सण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणजेच शिवजयंती हा दिवस मराठ्यांच्या शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रभक्तीचा प्रतीक आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. काही ठिकाणी तिथीनुसार तर काही ठिकाणी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. जिजामातांनी लहानपणापासून शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार केले. रामायण, महाभारत, संतांच्या कथा ऐकवत त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये सत्य, न्याय, धैर्य आणि स्वराज्याची भावना निर्माण केली. शिवाजी महाराज लहानपणापासूनच धाडसी, बुद्धिमान आणि नेतृत्व गुणांनी युक्त होते. त्यांनी अगदी कमी वयात स्वराज्याची शपथ घेतली. त्या काळात भारतावर परकीय आक्रमकांचे राज्य होते. लोकांवर अन्याय होत होता. शिवाजी महाराजांना हे सहन होत नव्हते. त्यांनी सामान्य जनतेला सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराज उत्कृष्ट सेनापती होते. त्यांनी गनिमी काव्याचा वापर करून बलाढ्य शत्रूंना पराभूत केले. तोरणा, राजगड, प्रतापगड, सिंहगड असे अनेक किल्ले त्यांनी जिंकले आणि मजबूत केले. किल्ले हेच त्यांच्या राज्याचे मुख्य आधार होते. किल्ल्यांची रचना, संरक्षण आणि व्यवस्थापन यामध्ये ते अत्यंत कुशल होते. शिवाजी महाराज केवळ योद्धेच नव्हते तर ते उत्तम प्रशासकही होते. त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. न्याय व्यवस्था नीटनेटकी ठेवली. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला नाही. स्त्रियांचा सन्मान राखला. त्यांच्या राज्यात स्त्रियांना सुरक्षितता होती. त्यांच्या विचारांची महानता दर्शवते. शिवाजी महाराज सर्व धर्मांचा आदर करत. त्यांच्या सैन्यात सर्व जाती धर्मांचे लोक होते. त्यांनी कधीही धार्मिक द्वेष पसरवला नाही. त्यांचे राज्य हे लोककल्याणासाठी होते. म्हणूनच त्यांना बहुजनांचा राजा असेही म्हटले जाते. शिवजयंतीच्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा, महाविद्यालय, गाव आणि शहरांमध्ये प्रभात फेरी, भाषणे, पोवाडे, लेझिम, नाटके आणि चित्र प्रदर्शने आयोजित केली जातात. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले जाते. ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या जातात. शिवजयंती हा फक्त उत्सव नसून तो एक प्रेरणादायी दिवस आहे. या दिवशी आपण शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घ्यायला हवा. त्यांचे धैर्य, प्रामाणिकपणा, शिस्त आणि देशप्रेम आपल्या जीवनात उतरवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मेहनत करावी, तरुणांनी समाजासाठी कार्य करावे आणि प्रत्येक नागरिकाने देशाशी प्रामाणिक राहावे. आजच्या काळात शिवाजी महाराजांचे विचार अधिक महत्वाचे वाटतात. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, सत्याची बाजू घेणे आणि राष्ट्रहितासाठी काम करणे हे आपण त्यांच्याकडून शिकायला हवे. शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठ आहे. शेवटी असे म्हणता येईल की शिवजयंती हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका राज्याचे राजा नव्हते, तर ते संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कार्य आणि विचार अमर आहेत. शिवजयंती साजरी करून आपण त्यांच्या स्मृतींना उजाळा देतो आणि त्यांच्या आदर्शांवर चालण्याची शपथ घेतो. जय भवानी, जय शिवाजी.
अशा प्रकारे आपला शिवजयंती विशेष निबंध संपलेला आहे. तुम्हाला आजचा हा निबंध आवडला का? निबंध जर आवडला असेल तर निबंधाला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.